नमस्कार, मी भूषण महाजन, एलोरा नॅचरल सीड, छत्रपती संभाजीनगर. तर आज आपण एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव या गावी आलो. पोपट भिला होई यांच्या शेतात. तर दादा त्यांनी आपल्या एलोरा कंपनीच्या चायना किंग ही व्हरायटी लागवड केली होती. तर जाणून घेऊ दादा त्यांच्याकडून त्यांना चायना किंग ही कशी वाटली. नमस्कार दादा. नमस्कार. तुमचं नाव सांगा बरं. पोपट भिला होई. बरं, तुम्ही कोणती व्हरायटी लावलेली. मी चायना किंग लावलेले. एलोराची चायना एलोराची चायना किंग. कशी वाटली तुम्हाला एकदम व्हरायटी, एकदम गोलटे वगैरे, फाड्या वगैरे काहीच नाही त्याच्यात. बरोबर. तर येणाऱ्या शेतकऱ्यांना काय सांगाल बरं तुम्ही. हीच व्हरायटी लावा असं, जेणेकरून उत्पन्न वाढेल. बरं. तर आपल्यासोबत आपले रिंगणगाव येथील समर्थ कृषी केंद्र चे संचालक विशाल भाऊ पण आलेले आहेत. त्यांना विचारू आपली चायना किंग व्हरायटी कशी वाटली. नमस्कार दादा. नमस्कार. हा बघा, एलोराचा चायना किंग कांदा आहे, एकदम अतिशय चांगला आहे आणि उत्पन्न पण याचं चांगलं आहे, एकदम भारी. आणि या कांद्यामध्ये फाड्या वगैरे काही होत नाही, जे गिल्ट वगैरे म्हणतो आपण, ते एकदम आणि अतिशय कलर पण छान आहे. कलर पण छान आहे त्याचा. छान आहे. मी बाकी शेतकऱ्यांना एकच सांगू इच्छितो की हा जो एलोराचा जो कांदा आहे चायना किंग म्हणून, हा सगळ्यांनी लाव, उत्पन्न आपले भरघोस उत्पन्न घ्यावे ही सगळ्यांना एक विनंती करतो. कारण की बघू शकता तुम्ही कांद्याची साईज वगैरे बघा, त्या साहेबांच्या हातात पण कांदा आहे तिकडं, एकदम कांदा वगैरे चांगला आहे. जे शेतकरी लावतील त्यांना एकदम चांगलं उत्पन्न होऊ शकतं व आपल्या पैशांची पण बचत होऊ शकते, कारण की फवारे वगैरे पण कमी लागतं यांना आणि एकदम अतिशय चांगला आहे कांदा. चालेल, धन्यवाद.